नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवत आहोत उरलेल्या चपात्यांचं सँडविच. हे सँडविच चवीला इतकं छान होतं, अगदी मुलांनी पिझ्झा बर्गरचा जर तुमच्याकडे हट्ट केला तर मुलांसाठी तुम्ही हे हेल्दी सँडविच बनवून देऊ शकता. ब्रेडपेक्षा नक्कीच चपातीचं सँडविच हेल्दी होऊ शकतं आणि फार छान चवीचं हे होतं. अगदी या सँडविचमध्ये तुम्ही कोणत्याही तुम्हाला आवडणाऱ्या भाज्यांचा वापर करू शकता. यात आपण वापरणार आहोत साधे साहित्य, भाजीपाला, सॉसेस आणि उरलेल्या चपात्या आणि तयार होणार आहे एकदम खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट सँडविच. हे तुम्ही ब्रेकफास्ट, टिफिन किंवा अगदी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. एकदम झटपट आणि पोटभर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी काही साध्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं सँडविच होईल एकदम परफेक्ट. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 2 मीडियम साईजचे बटाटे साल काढून किसून घेतले. किसलेले बटाटे पाण्यामध्ये घेतले आहेत. पाण्यामध्ये नाही टाकले तर बटाटे काळे पडतात, म्हणून बटाटे पाण्यामध्ये टाकून घ्या. आता ह्या भाजीसाठी आपल्याला लागणारं साहित्य पहा. आलं लसूण मी ठेचून घेतला आहे. कढीपत्ता घेतला. 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या घेतल्या. कोथिंबीर बारीक चिरलेली आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या. जिरे, मोहरी, हिंग, हळद फोडणीला घेतलेलं आहे. आता ही भाजी आपण फोडणीला टाकूया. कढई छान गरम करून घ्यायची. कढईमध्ये एक अर्धा पळी तेल घ्या आणि अर्धा पळी तेलावरती ही भाजी आपल्याला फोडणीला टाकायची आहे. जिरे आणि मोहरीची फोडणी करूया. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घ्यायचं. जिरे मोहरी छान तडतडली की कढीपत्ता घेऊया आणि आलं लसूण जे ठेचलेलं आहे ते घेऊया. आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, त्याचबरोबर सुक्या मिरच्या 2 ते 3 मी घेतलेल्या आहेत, लाल मिरच्या. मुलं खाणारी असतील तर हिरव्या किंवा लाल मिरच्याचं प्रमाण कमी ठेवा. खमंग असं हे आलं लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान असा खमंग सुगंध सुटेपर्यंत ही फोडणी जी आहे ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे. याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद आणि त्याच चमच्याने पाव चमचा हिंग घेऊया आपण आणि पुन्हा एकदा ही फोडणी परतून घ्यायची आणि ह्या फोडणी छान खमंग परतून झाली की याच्यावरती आपला बटाटा फोडणीला टाकूया. आता मी इथं कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे, पण तुम्ही इथं उकडलेला बटाटाही घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, बटाटा जो तुम्ही भाजी करणार आहात ही भाजी व्यवस्थित मॅश करून घ्या. बटाट्याची आपला पावभाजीचा मॅशर असतो त्याने ही भाजी मॅश करा, म्हणजे चपातीमध्ये अगदी व्यवस्थित ही भाजी चपातीमध्ये बसते आणि बाहेर येत नाही. आपण जेव्हा चपाती सँडविच करतो तेव्हा त्याच्यातून बाहेर न येता छान अशी बसते. आता मी इथं बटाट्याची भाजी केलेली आहे, पण तुम्ही कोणतेही कडधान्याची उसळ वगैरे या सँडविचसाठी वापरू शकता. तुमच्या उरलेल्या भाज्या वगैरे असतील, कडधान्याच्या उसळी वगैरे उरलेल्या असतील तर त्याही तुम्ही इथं सँडविचसाठी वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकलं, झाकण ठेवून 5 मिनिटासाठी ही भाजी आपली तयार झाली आहे. अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये ही भाजी तयार होते, कारण आपण बटाटा किसून घेतल्यामुळे याला वेळ लागत नाही. चिरलेली कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि ही भाजी सँडविचसाठी तयार आहे. आता आपण सँडविचची तयारी करूया. इथं मी माझी चपात्याची कणिक शिल्लक आहे आणि त्या कणकीची मी इथं चपाती लाटून घेते आहे. नेहमीप्रमाणे आपण ज्या घडीच्या पोळ्या किंवा घडीच्या चपात्या करतो तशा न करता साधी अगदी कणकेच्या उंड्यापासून साधी चपाती आपल्याला इथं लाटून घ्यायची आहे. अगदी जास्ती जाड नाही किंवा जास्ती पातळ नाही, अशी ही पिठी लावून ही चपाती तुम्ही लाटून घ्या. सुंदर चवीचं हे सँडविच होतं. तुम्ही करून पहा आणि एकदा जर तुम्ही केलं तर नक्कीच मुलं पिझ्झा, बर्गर किंवा ब्रेड सँडविच करू नको, चपातीचं सँडविच कर म्हणून अगदी आवडीने सांगतील. ते इथं पहा, हे पूर्ण चपाती मी लाटून घेतलेली आहे. आता ही आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायची आहे. जास्ती जाड लाटू नका किंवा जास्ती पातळ लाटू नका. आपण घरात जशी चपाती खायला करतो त्या पद्धतीने ही चपाती लाटून घ्या. 2 ते 3 मिनिटासाठी फक्त शेकवून घ्यायची आहे आपल्याला. ही पूर्ण भाजू नका ही चपाती, फक्त हलक्या हाताने शेकवून घ्या. गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती अगदी 2 ते 3 मिनिटात ही चपाती शेकवून होते. आणि हा जो सँडविचचा प्रकार आहे हा अगदी तुमचा 5 ते 10 मिनिटामध्ये तुम्ही 2-3 चपात्याचं सँडविच पटापट करू शकता. उरलेल्या चपात्या जर तुमच्याकडे असतील तर उरलेल्या चपात्यांपासूनही हे सँडविच तुम्ही छान असं तयार करू शकता. आणि पहा, इथं ही चपाती आपली हलकीशी भाजून झालेली आहे. पूर्ण खरपूस न भाजता मी हलकी भाजून घेतली. अगदी थोडे थोडे डाग पडायला लागले की ही चपाती मी काढून घेतली. आता याच्यावरती मी काही सॉसेस लावणार आहे. याच्यावरती लावूया आपण ब्रेड सँडविचसाठी जे आपण सॉस लावतो तो मी इथं घेतलेला आहे. पहा, ब्रेड सँडविचचा सॉस
अगदी छान पूर्ण चपातीला लावून घ्यायचा आहे. मी इथं ब्रेड सँडविच सॉस घेतलेला आहे, पण तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस असेल तर पिझ्झा सॉस लावा, आणि पिझ्झा सॉसही नसेल तर टोमॅटो सॉस लावा, आणि अगदी तूप किंवा बटर लावू शकता तुम्ही. छान चवीचं हे सँडविच होतं, करून पहा. माझ्याकडे ब्रेड सँडविचचा सॉस आहे, तो मी लावलेला आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे पिझ्झा सॉस लावा. पिझ्झा सॉस जर नसेल किंवा ब्रेड सँडविच सॉस नसेल तर लोणी आपलं बटर लावा किंवा टोमॅटो सॉस लावा. आणि हे पूर्णपणे या चपातीला मी सॉस लावून घेतलेला आहे. आता वरून आपण टोमॅटो सॉस लावूया. अगदी सुंदर चवीचे हे सॉसेस लावून आपण सँडविच बनवू शकतो. तुम्ही बनवून पहा, ट्राय करून पहा, आणि कमेंट्समध्ये मला सांगा की तुमच्या मुलांना किंवा तुमच्या घरातल्या मोठ्याही व्यक्तींना हे सँडविच आवडलं का. पहा इथं पूर्णपणे हा सॉसही मी चपातीला पूर्ण लावून घेते, आणि उरलेल्या चपात्या फेकून न देता तुम्ही त्याचा वापर अगदी अवश्य असा करू शकता. पहा, पूर्ण दोन्ही सॉस माझे लावून झालेले आहेत. आता आपण याला भाज्या लावून घेऊया. मी सांगितल्याप्रमाणे मी बटाट्याची भाजी केलेली आहे, पण तुम्ही या ठिकाणी कोबीची भाजी किंवा अगदी तुमच्याकडे उसळी वगैरे शिल्लक असतील तर उसळीसुद्धा तुम्ही याच्यासाठी करून घेऊ शकता. फक्त उसळ असेल तर व्यवस्थित भाज्या मॅश करा, म्हणजे मॅश केलेल्या भाज्या या चपातीवरती छान बसतात आणि चपातीला चिकटून राहतात. मेन म्हणजे जेव्हा आपण सँडविच बनवतो ते चपातीतून भाज्या बाहेर येत नाहीत. तर इथं पहा, हे बटाट्याची भाजी पूर्णपणे मी अशी पसरून घेतलेली आहे. अगदी छान व्यवस्थित अशी ही भाजी लावून घ्या, आणि पूर्ण चपातीला न लावता अर्ध्या चपातीवरती ही भाजी लावून घ्यायची आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही सँडविच मुलांना करून द्याल तर नक्कीच मुलं खुश होतील. भाजी चपाती मुलं काही वेळेला आवडीने खात नाहीत. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत, मुलांचं सतत काहीतरी डिमांड असते, हे खायला दे ते खायला दे. तर तुम्ही अशा पद्धतीने जर मुलांना करून दिलं तर नक्कीच मुलं खुश होतील, आणि पोटभरीचा पदार्थ आहे. वरून मी कच्चा कांदा एक फोडी करून घेतलेला आहे, तो कच्चा कांदा आपण घेऊया. छान असे गोल काप करून घेतलेले आहेत. इथं तुम्ही कच्चा कांदा, सिमला मिरची, अगदी किसलेला कोबी याचाही वापर करू शकता. इथं मी टोमॅटोही गोल काप करून घेतलेले आहेत. टोमॅटो घेतले, आणि मी इथं चीज किसलेलं आहे. किसलेलं चीज मी वरून घेते. मी चीज क्यूब आहेत माझ्याकडे, ते मी वापरले आहेत. तुम्ही इथं चीज स्लाईस किंवा मोझरेला चीजचा सुद्धा वापर करू शकता. अगदी व्यवस्थित असं मी वरून हे चीज पसरून घेत आहे, आणि तुम्ही पाहूनच तोंडाला पाणी सुटेल इतकं छान चवीचं हे सँडविच तयार होतं. वरून कोथिंबीर टाकूया, आणि थोडासा आपल्याला टोमॅटो सॉस आणखीन 1 चमचाभर वरून टाकायचा, आणि अर्ध्या चपातीवरती हे सगळं मी लावून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकत असाल जेव्हा आपण चपाती सँडविच बनवतो तेव्हा अर्ध्या चपातीवरती ह्या भाज्या, हे चीज सगळं लावून घ्या, आणि जी उरलेली अर्धी चपाती आहे ती अशी आपल्याला फोल्ड करायची आहे. सॉसेस लावल्यामुळे व्यवस्थित भाज्यांना ही चपाती चिकटली जाते, आणि भाजी ही आपली बटाट्याची मॅश केल्यामुळे व्यवस्थित चपातीला चिकटली जाते. मी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही भाज्या जर तुम्ही घेतल्या तर त्या भाज्या चांगल्या मॅश करून घ्या, आणि मगच ह्या सँडविचसाठी वापरा, नाहीतर चपातीतून बाहेर येण्याचा संभव असतो. अगदी व्यवस्थित मिक्सरला भाज्या लावून घ्या किंवा अगदी मॅशरच्या सहाय्याने मॅश करा. आता या तव्यावरती मी 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे, आणि तुपावरती ही चपाती आपण भाजून घेऊया. मी इथं तूप वापरलं आहे, पण तुम्ही बटर किंवा तेलाचा वापर करू शकता. पहा इथं, आणि गॅस मी स्लो ठेवलेला आहे. मंद गॅसवरती ही चपाती 2 ते 3 मिनटासाठी एका साईडने आपल्याला कुरकुरीत अशी भाजून घ्यायची आहे. गॅस फास्ट ठेवू नका. फास्ट गॅस ठेवला तर चपाती करपण्याचा संभव असतो. गॅस स्लो ठेवा, आणि 1 चमचा तुपावरती एका साईडने ही चपाती 2 ते 3 मिनटासाठी भाजून घ्यायची, आणि दुसऱ्या साईडनेही आपल्याला भाजायची आहे. आणि पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत खमंग अशी ही चपाती भाजली गेली आहे. माझ्याकडे काटा चमचा नाही आहे, नाहीतर त्याने मी तुम्हाला दाखवलं असतं की किती कुरकुरीत ही चपाती आपली झाली आहे. छान अशी कुरकुरीत खमंग ही चपाती भाजून घ्या. मी तव्यावरती भाजते, पण तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर चपातीला हलकंसं वरच्या बाजूनी बटर किंवा तूप लावा, आणि ही चपाती ओव्हनमध्ये भाजून घ्या. सुंदर अशी ही चपाती भाजली जाते, आणि छान चवीचं हे सँडविच तयार होतं. अगदी तुम्ही एकदा केलं तर पुन्हा पुन्हा करून खाल. मुलांना भाजी चपाती खा म्हणून आग्रह करण्यापेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही सँडविच करून दिलं तर प्रत्येक प्रकारची भाजी मुलं आवडीने खातील. तर पहा इथं, आणि मोठ्यांनासुद्धा तुम्ही अगदी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळचा भाजी चपाती खायचा कंटाळा आला, चटपटीत काहीसं खावंसं वाटलं तर तुम्ही अशा पद्धतीने हे सँडविच करून देऊ शकता.
खमंग कुरकुरीत असं हे सँडविच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि पाहू शकत असाल फार छान असं हे सँडविच अगदी 2-3 मिनटं एका साईडनी आणि 2-3 मिनिट दुसऱ्या साईडने मी भाजून घेतलेलं आहे. आणि हे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि अशा पद्धतीने तुम्ही करून मुलांना अगदी स्कूल टिफिनला देऊ शकता किंवा अगदी ऑफिस टिफिनलाही हे सँडविच तुम्ही नेऊ शकता. फक्त थोडंसं थंड झाल्यानंतर जर मऊ पडलं असेल तर ओव्हनला वगैरे गरम करून किंवा पुन्हा तव्यावरती गरम करून हे सँडविच तुम्ही खाऊ शकता. आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप बरोबर हे सँडविच फार छान चवीला लागतं. मेयोनीज असेल तर मेयोनीज बरोबरसुद्धा ह्या सँडविचची चव छान अशी सुंदर लागते. तर इथं मी काढून घेतलेलं आहे. आणि पहा आपल्या सँडविचमध्ये भाजी पूर्ण अगदी काठोकाठ भाजी मी भरलेली आहे. आणि एका साईडला भाजी भरल्यामुळे हे दोन्ही साईडने अगदी भरलेली चपाती किंवा भरलेलं सँडविच याला तुम्ही म्हणू शकता पोटभरीचा पदार्थ आहे. अगदी सहजपणे तुम्ही अगदी 5 ते 10 मिनटामध्ये तयार होणार आहे. आणि आता आपण पिझ्झा कटरच्या साह्याने याचे 2 पीस करून घेऊया. छान अशा आधी मध्ये पीस करून घ्या म्हणजे तुम्हाला खायलाही सोपं जातं आणि चवीला छान लागतं. इथं मेयोनीज आणि टोमॅटो सॉस मी एकत्र केलेला आहे आणि तो चपातीचे 2 भाग आपल्याला खायला दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशा छान छान सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनलला भेट देत राहा. आणि अशा पद्धतीने आपलं छान असं चपाती सँडविच तयार झालं आहे. अगदी उरलेल्या चपात्यांपासून किंवा ताज्या चपात्यांपासून हा पदार्थ तुम्ही झटपट बनवू शकता. आणि अशाच पद्धतीने ही रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि छान छान रेसिपीज पाहत राहा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छान चटपटीत रेसिपीसह. धन्यवाद मंडळी.